हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आजची आपली रेसिपी आहे मस्त झणझणीत असा सावजी गवार। आणि हा जो सावजी गवार आहे हा नागपूरमध्ये अतिशय फेमस आहे आणि त्याचीच रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे। रेसिपी अगदी सोपी आहे, पण तुम्हाला जर सावजीच्या रेसिपीज बघायच्या असेल तर माझ्या रेसिपीज आवर्जून बघत चला, कारण मी स्वतः सावजी आहे आणि तुम्हाला सावजीच्या रेसिपीज थेट सावजीच्याच घरातून बघायला मिळणार आहे। हा सावजी गवार सावजी लोकांकडे सण समारंभाला आणि विशेष करून लग्न कार्यात आवर्जून केला जातो। या पद्धतीची गवारीची रेसिपी तुम्हाला संपूर्ण यूट्यूबवर बघायला मिळणार नाही, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 250 ग्राम गवाराच्या शेंगा घेतलेल्या आहेत। गवार आपल्याला इथे गावरानी घ्यायचा आहे शक्यतोवर, आणि घेताना फ्रेश घ्यायचा आहे आणि कोवळा बघून घ्यायचा आहे। जर गवार कोवळा असेल तर शिजायला वेळ कमी लागेल। तर आता आपल्याला याला साफ करून घ्यायचं आहे आणि मुख्या काढायच्या नाही आहेत आपल्याला, कारण आपण अख्खा गवार करणार आहोत। तर आता आपल्याला या धुवून घ्यायच्या आहेत। तर 1-2 पाण्याने आपल्याला या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे। आता या धुवून झालेल्या आहेत। आता इकडे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला 2-3 टेबलस्पून तेल घालायचं आहे। तेल थोडं जास्तच घालायचं, कारण सावजीची रेसिपी आहे। तेल गरम झालेलं आहे। आता यात घालायचं आहे जिरे आणि मोहरी। मोहरी छान तळतळू द्यायची आणि नंतर यात आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। तर 1 कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे, 1 छोटा कांदा। आता याला गोल्डन ब्राउन रंगावर आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता परतून झालेला आहे। अद्रक लसूणची पेस्ट मी घातलेली आहे, पण ते व्हिडिओ मध्ये आलेलं नाही आहे। तर 1 चमचा मी यात अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे। आता परतून घेतलेला आहे। आता यात आपल्याला गवाराच्या शेंगा घालायच्या आहेत। तर या गवारीच्या शेंगा घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे याच्यामध्ये। आणि आता आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहे। हळद, तिखट, धने पावडर घालायचं आहे 1 चमचा आणि गरम मसाला घालायचा आहे सावजीचा पाव चमचा। तर जास्त मसाले मी यात घालणार नाही आहे, तरी भाजीची चव 1 नंबर असणार आहे। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि थोडीशी साखर घातलेली आहे मी, अर्धा चमचा। तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल तर तुम्ही चिमूटभर साखर घातली तरी चालेल। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, आणि याला आपल्याला तेलामध्ये जास्त वेळ परतायचं नाहीये, 1 मिनिटच परतायचं आहे आणि त्यानंतर यात पाणी घालून घ्यायचं आहे। जर तेलामध्ये तुम्ही जास्त वेळ ठेवाल तर शेंगा कडक येतील आणि मग त्या खायला चांगल्या लागणार नाहीत। तर आता यात पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी थोडं जास्त घालायचं, कारण शेंगा शिजतपर्यंत आपल्याला तेवढं पाणी लागतं। तर मी आता यात 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। तुम्हाला यात रसा किती पाहिजे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला झाकण घालून शिजू द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये चेक करायचं आहे। शिजायला 10 ते 15 मिनिटं आरामात लागतात। कोवळ्या शेंगा असेल तर लवकर शिजतात। तर आता झाकण घालून आपण याला शिजू देऊ आणि मध्ये मध्ये चेक करू। तर आता एकदा आपण याला चेक करून घेऊ। आता भाजीचा रंग बदललेला आहे। मिक्स करून घ्यायचं याला एकदा असं आणि परत झाकण घालून शिजेपर्यंत शिजू द्यायचंय आपल्याला। तर आता मी याला शिजू देत आहे। तर इथे ऑलमोस्ट आपली गवारीची भाजी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे भाजीवर छान तेल यायला लागलेलं आहे। आता आपण चेक करून बघूया गवार शिजली की नाही। तर तुम्ही बघू शकता की इथे गवारच्या शेंगा छान शिजलेल्या आहेत आणि एवढ्याच आपल्याला शिजवायच्या आहेत। तर आता यात आपल्याला घालून घ्यायचा आहे सावजीचा काळा मसाला। मी जे माझ्या सावजीच्या रेसिपीज मध्ये मसाले वापरते सावजीचे, ते घरगुती आहेत आणि घरीच तयार करून घेतलेले आहेत। तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी नक्कीच याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीन। तर काळा मसाला घालून मी अर्धा मिनिट शिजवून घेतलं। आता यावर घालूया मस्तपैकी कोथिंबीर। तर तुम्ही आता इथे बघू शकता की भाजीचा रंग, टेक्स्चर अगदी परफेक्ट आहे, रसाही अगदी परफेक्ट आहे, रशाला थिकनेसही छान आलेला आहे।
आता याला आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। तर अशाच प्रकारे आपल्याला सावजीचा अख्खा गवार बनवायचा आहे। तर अशा प्रकारे सावजीचा अख्खा गवार तयार झालेला आहे। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा। नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या फेसबुक पेजला फॉलो करत रहा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय, धन्यवाद।